आता पाहूया रीइन्फोर्समेंट लर्निंग. या स्लाइडमध्ये ही इमेज नीट पहा. एक बाई आपल्या कुत्र्याला ट्रेन करत आहे, त्याला ती शिकवत आहे. जेव्हा डॉग व्यवस्थित बसतो तेव्हा ती त्याला ट्रीट देते. पण दुसऱ्या इमेजमध्ये जेव्हा कुत्रा काही चुकी करतो तेव्हा ती त्याला ट्रीट देत नाही. हेच आहे रिवॉर्ड आणि पेनल्टी याची सिंपल एक्झाम्पल. कुत्र्याला कुणी सांगत नाही बस म्हणजे काय, उभं म्हणजे राहणं म्हणजे काय. तो त्याच्या चुकातून शिकतो, तो ट्रायल अँड एरर करतो. जेव्हा त्याची ॲक्शन बरोबर असते तेव्हा त्याला रिवॉर्ड मिळतो. जेव्हा त्याची ॲक्शन चुकीची असते तेव्हा त्याला रिवॉर्ड मिळत नाही. हळूहळू कुत्रा समजू लागतो की कोणतं बिहेवियर आपल्याला फायदेशीर आहे आणि कोणतं नाही. मशीन लर्निंग देखील असंच काम करतं. मशीन स्वतः डिसिजन घेते, त्या डिसिजनवर फीडबॅक मिळतो आणि त्यावर पुढचं बिहेवियर ते सुधारतं. गेम प्लेइंग AI असो किंवा रोबोटिक असो, सेल्फ ड्रायव्हिंग कार असो, सगळीकडे हीच लर्निंग स्टाईल वापरली जाते. म्हणजेच रिवॉर्ड आणि पेनल्टीवरून शिकणं यालाच रीइन्फोर्समेंट लर्निंग म्हणतात. ते आता आपण थोडं टेक्निकल पद्धतीने समजून घेऊया. व्हॉट इज रीइन्फोर्समेंट लर्निंग? लर्निंग थ्रू रिवॉर्ड्स अँड पेनल्टीज म्हणजे मशीन काही ॲक्शन घेते आणि त्या ॲक्शनचा रिझल्ट पाहून शिकणे यालाच म्हणतात रीइन्फोर्समेंट लर्निंग. ते कसं काम करतं? सगळ्यात आधी आपल्याला लागतो एजंट. एजंट म्हणजे ती मशीन जी शिकते आणि डिसिजन घेते. पुढचा कंपोनंट येतो एन्व्हायरमेंट, जिथे एजंट काम करते. जसं की तुमचा गेम बोर्ड असू शकतो, रोड असू शकतो, रूम असू शकतो किंवा सिस्टम असू शकते. मग येतं ॲक्शन, मशीनने घेतलेले निर्णय. उदाहरणार्थ झालं तर पुढे जायचंय, थांबायचंय, वळायचंय, हे घेतलेले निर्णय म्हणजे ॲक्शन्स. त्यानंतर येतं रिवॉर्ड्स अँड पेनल्टी. ॲक्शन योग्य असेल तर रिवॉर्ड मिळतं, ॲक्शन चुकीचं असेल तर पेनल्टी मिळतं. या सगळ्यांवरून एजंट शिकते पॉलिसी लर्निंग. पॉलिसी म्हणजे काय तर कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणती ॲक्शन घ्यायची याला म्हणतात पॉलिसी लर्निंग. थोडक्यात सांगायचं झालं की जिथे लेबल डेटा नसतो, जिथे फिक्स आन्सर नसतात, जिथे फक्त ॲक्शन फीडबॅकवरून लर्न केलं जातं त्याला म्हणतात रीइन्फोर्समेंट लर्निंग. आणि रीइन्फोर्समेंट लर्निंग डायनॅमिक आणि डिसिजन हेवी प्रॉब्लेमसाठी खूप महत्त्वाची असते आणि तिथे त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.